नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या बुधवार दिनांक 24 जुलै रोजी आणखी एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा 24 जुलै रोजी बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी, सर्व प्रकारच्या प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व महाविद्यालयातील 11वी व 12वीचे वर्ग बंद राहतील, असे कळवण्यात आले आहे. याचबरोबरीने बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, कित्तूर व कागवाड या तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते 10वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित व विना अनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पक्षकारच न्यायालयात हजर न झाल्याने वकिलांनाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा मौखिक आदेश बदामी येथील मुख्य दिवाणी न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयाने दिल्याच्या निषेधार्थ बेळगावच्या वकिलांनी मंगळवारी कामावर बहिष्कार टाकला. न्यायालयात पक्षकाराची बाजू मांडून वकील आपले काम करतच असतो. मात्र पक्षकारच न्यायालयात हजर झाला नाही म्हणून चक्क वकिलांनाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा मौखिक आदेश बदामी येथील मुख्य दिवाणी न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयाने दिला. त्यानंतर 1.5 तास वकिलांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले. हा कायद्याचा गैरवापर असून एक प्रकारे वकिलाचा अवमान करणारा असल्याने त्याविरोधात बेळगाव बार असोसिएशनने कामावर बहिष्कार टाकून मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज यांना निवेदन दिले. गेल्या 4 महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या त्रिकुटाला पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 6,60,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. हुकेरी तालुक्यातील सोलापूर गावातील सुनील राजेंद्र मुरगुडे वय वर्ष 23, पृथ्वी बसवराज खोत वय वर्ष 23 आणि उदय महारुद्र गणाचारी वय वर्ष 19 अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी एकनाथ मारुती कांबळे यांचे ट्रॅक्टरवरील शेड सोमवारी रात्री वादळी वारा व पाऊस झाल्याने कोसळले. यामध्ये ट्रॅक्टरसह अन्य वस्तूंचे हजारोंचे नुकसान झाले आहे. शेड जमीनदोस्त झाल्याने यातील ट्रॅक्टरसह इतर साहित्य कुठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व ग्रामस्थांनी पाहणी करून प्रशासनाने दखल घेऊन या गरीब कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाशेजारी असणाऱ्या हलगा गावातून गेलेल्या सर्व्हिस रोडवर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाही याचा धोका निर्माण झाला असून त्वरित सर्व्हिस रोडवरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन अॅडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. वस्तवाड हलगा ते बेळगाव या सर्व्हिस रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी होती. या रस्त्यावरूनच या भागातील कामगारांची व ग्रामस्थांची दैनंदिन ये-जा होत असते. बेळगावला रोजगारासाठी येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून या सर्व्हिस रोडवर वारंवार अपघात घडत आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रायबाग तालुक्यातील कुळची पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र व कृष्णा नदीच्या काठावरील प्रदेशांमध्ये होत असलेल्या पावसाने दररोज पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सोमवारी रात्री उशिरा नदीचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक पोलिसांनी बॅरिगेड्स लावून बंद केले असून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान नदीच्या काठावर पोलीस बंदोबस्त खबरदारीसाठी ठेवण्यात आला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं.
केंद्र सरकारने बेळगावमधून वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याची सकारात्मक माहिती पुढे आल्याने बेळगावकरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच पायाभूत सुविधांअभावी वंदे भारत एक्सप्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने फेटाळला असल्याची माहिती पायाभूत सुविधा मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात काँग्रेस सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रश्नाला एम.बी. पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रकल्प बेळगावपर्यंत वाढवावा यासाठी रेल्वे विभागाने यापूर्वीच ट्रायल रन केले आहे. मात्र आता मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रकल्पाचा विस्तार होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रकाश हुक्केरी यांनी आम्हाला ही बाब मान्य नसल्याचे सांगत वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत. वंदे भारतचा विस्तार न केल्यास राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी दिलेला पैसा रोखून धरावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान एम.बी. पाटील यांनी बेळगावसाठी प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत केंद्र सरकारकडे दाद मागण्याचे प्रयत्न सुरूच राहतील असे आश्वासन दिले. वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत वाढवण्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी त्याच राज्यातील रेल्वे मंत्र्याशी पुन्हा संपर्क साधला जाईल असेही त्यांनी नमूद केले. सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांभोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जांभोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांभोटी पिरणवाडी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांभोटी यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी करण्यात आल्या आहेत. खानापूरहून जांभोटीकडे जाण्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत एकेरी प्रवास करतील आणि जांभोटीहून खानापूरकडे जाण्यासाठी दुपारी 1 ते रात्री 8 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. पावसाच्या जोरदार माऱ्याने शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. अर्धवट कामांचा कारभार पावसाने चव्हाट्यावर आणला आहे. मात्र या साऱ्यांचा स्थानिक नागरिकांना फार मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. झेंडा चौक येथील फोर्ट रोडवर गटारीत साचलेल्या कचऱ्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी साचलेला कचरा रस्त्याशेजारीच टाकण्यात आला आहे. या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढू लागला आहे. वेळेत कचऱ्याची उचल न झाल्यास दुर्गंधी आणि रोगराईचा प्रश्नही उभा ठाकला आहे. महानगरपालिका केवळ पाणी साचलेल्या ठिकाणी मार्ग काढत आहे. मात्र गटारीतील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात गटारीतील कचऱ्याचा प्रश्न कायम राहणार आहे. लोंढा येथून रामनगरकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने लक्ष्मी झरंबेकर वय वर्ष 45 राहणार मुंडवाड तालुका खानापूर ही आशा कार्यकर्ती ठार झाली. सोमवारी सायंकाळी 6च्या सुमारास रामनगर जवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. तेथून परत आपल्या गावाकडे जाताना एका दुचाकी स्वाराने लिफ्ट दिली, पण दुचाकीवरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, पण अधिक उपचारासाठी बेळगावला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील चौकशी रामनगर पोलीस करीत आहेत. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची, तसेच भिंत मुख्य प्रवेशद्वारावरच कोसळल्यामुळे एक कुटुंब घरातच अडकून पडल्याची घटना मिरापूर गल्ली शहापूर येथे काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. कोसळलेले घर राजेंद्र वामन भट यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या घराची एक बाजूची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्यामुळे मीटर बोर्डसह इलेक्ट्रिक वायरिंग तसेच घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी कोसळलेल्या भिंतीचा दगड, मातीचा ढिगारा बाजूला करून भट कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. भिंत कोसळल्यामुळे राजेंद्र भट यांचे सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यम वर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब व शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, संरक्षण विभाग, युवा, कृषी व शिक्षण क्षेत्रासह आदी महत्वाच्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पामधून सर्वात जास्त निधी हा भारताच्या संरक्षण खात्याला तब्बल 6.21 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खानापूर शहराला लागूनच असलेल्या रामगुरवाडी गावचा संपर्क रस्ता मागच्या वर्षी अवघ्या 1 महिन्यातच उद्ध्वस्त झाला होता. याबाबत गावकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून हा रस्ता करण्याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर तसेच प्रशासनाकडे वेळोवेळी रस्ता विकासासाठी विनंती केली होती. मात्र या समस्येकडे गांभीर्याने कोणीच दखल घेतली नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज मंगळवारी रस्त्यावर चिखल करून भातरोप लावणी करून शासनाचा निषेध केला आहे. यावेळी लक्ष्मण मोटर, दत्तू मोटर, राजू माळवे, पुंडलिक ठोंबरे, संजू मादर, खंडोबा वाघमारे यासोबत इतर युवक सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.